समजा दोन व्यक्ती आपल्यासमोर एकाच वेळी उभ्या आहेत. एकाने अगदी टापटीप असा म्हणजे चांगला औपचारिक पोशाख घातलाय, सूट बूट घातलाय, आणि दुसऱ्या व्यक्तीच्या अंगावर भगवे कपडे आहेत, गळ्यात रुद्राक्षाच्या मोठ्या माळा आहेत आणि कपाळावर भस्माचे जाड पट्टे ओढलेले आहेत. अशा वेळी पहिल्याच नजरेत आपला सर्वाधिक विश्वास कोणावर बसेल? साहजिकच आहे, म्हणजे बहुतांश लोकांचा कल हा त्या भगवे कपडे घातलेल्या व्यक्तीकडेच झुकेल. अगदी बरोबर. आपण नकळतपणे त्या व्यक्तीला अधिक आदर देऊ लागतो. पण एखाद्या व्यक्तीचं बाह्य रूप आणि त्याची आंतरिक सत्यता यात किती तफावत असू शकते? खूप मोठी तफावत असू शकते. हो ना. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण खरी भक्ती आणि भोंदूगिरी यातील जी पुसटशी पण अत्यंत महत्वाची रेषा आहे ना, ती समजून घेणार आहोत. नक्कीच. यासाठी आपल्याकडे दोन अत्यंत भिन्न पण एकमेकांना जोडले गेलेले स्रोत आहेत. एक म्हणजे 350 वर्षांपूर्वीचे संत तुकाराम महाराजांचे प्रखर अभंग, आणि दुसरं म्हणजे विदर्भात घडलेली बापूराव नावाच्या एका शेतकऱ्याची अत्यंत रंजक अशी सत्यकथा. खरं तर ही कथा खूपच विचार करायला लावणारी आहे. हो, आणि आपला उद्देश हाच आहे की बाह्यवेशामुळे आपला मानसी मेंदू कसा फसवला जातो यामागची नेमकी यंत्रणा आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग या गोष्टीचा जरा सखोल विचार करूया. यामागे ना एक अत्यंत जुनी आणि खोलवर रुजलेली सांस्कृतिक मानसिकता काम करत असते. म्हणजे कसं? हे बघा, आपण बाह्य रूपावर एवढ्या पटकन का भाळतो याचा जर आपण ऐतिहासिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते. भारतीय संस्कृतीत भगवा रंग, रुद्राक्ष, भस्म त्यागाचं प्रतीक मानल्या जातात, हो ना? अगदी बरोबर. त्यागाचं आणि वैराग्याचं प्रतीक मानले गेले आहेत, तेही हजारो वर्षांपासून. आपल्या मेंदूला पिढ्यानपिढ्या तशी सवय लागलेली आहे. जेव्हा आपण ती चिन्हे पाहतो तेव्हा आपला मेंदू आपोआप कोणतीही शहानिशा न करता आदर आणि विश्वास या भावना जागृत करतो. म्हणजे आपण तिथे लॉजिक किंवा तर्क वापरतच नाही. नक्कीच नाही. तिथे मेंदूचा तार्किक विचार करण्याचा भाग काही काळासाठी सुस्त होतो. आणि दुर्दैवाने याच आदरभावाचा गैरफायदा घेणारे अनेक भोंदू लोक समाजात तयार झाले आहेत, जे आपण आजूबाजूला पाहतोच. हो, हे लोक भक्तीचा नाही तर मानवी मानसिकतेचा आणि समाजातील त्रुटींचा अतिशय बारकाईने अभ्यास करून आलेले असतात. बापरे, म्हणजे हे सगळं ठरवून केलेलं असतं. हो तर. आणि विदर्भातल्या बापूराव या सधन शेतकऱ्याची गोष्ट याच मानसिकतेचे आणि फसवणुकीचे एक जिवंत उदाहरण आहे असं मला वाटतं. अगदी. बापूराव हे गावातले एक मोठे प्रस्थ होते. हो, त्यांच्याकडे मोठा वाडा होता, भरपूर शेती होती आणि समाजात प्रचंड मानसन्मान होता. पण गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या आयुष्यात एकामागोमाग एक संकटे येत होती. संकटांची मालिकाच सुरू होती त्यांच्या मागे. हो ना. मोठ्या मुलाचा अचानक अपघात झाला, पत्नीला एका गंभीर आजाराने ग्रासले आणि त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमध्येही मोठं नुकसान होऊ लागलं. ही अशी वेळ होती जिथे पैशांचा काहीही उपयोग होत नव्हता. माणूस पूर्णपणे हतबल होतो अशा वेळी. आणि इथेच फसवणुकीची पहिली पायरी सुरू होते. बापूरावांची ही जी मानसिक अवस्था होती ना, ती अशा भोंदू लोकांसाठी सर्वात सुपीक जमीन असते. सुपीक जमीन म्हणजे ते मुद्दाम अशा लोकांना शोधतात? हो, कारण जेव्हा एखादा माणूस सततच्या दुःखाने खचतो तेव्हा तो तार्किक विचार करण्याची क्षमता हळूहळू गमावून बसतो. मानसशास्त्रात याला वैचारिक थकवा म्हणतात. अच्छा, वैचारिक थकवा. हो, संकटांच्या मालिकेने माणसाचा स्वतःवरचा आणि आजूबाजूच्या परिस्थितीवरचा ताबा सुटतो. अशावेळी माणसाला एका आधाराची गरज असते जो त्याला खात्री देईल की सर्व काही ठीक होईल. आणि बरोबर याच हतबलतेच्या क्षणी कथेत प्रवेश होतो तो परमानंद स्वामींचा. अगदी नाटकातल्यासारखा प्रवेश. हो, मी ते सांगत होते. स्वामींचा गावातला प्रवेश सुद्धा एखाद्या नाटकातल्या हिरोसारखाच होता. गावात एक पांढरी शुभ्र महागडी गाडी येते, त्यातून स्वामी उतरतात. आणि त्यांचा तो वेश, अंगावर चकचकीत रेशमी भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्ष आणि चेहऱ्यावर एक शांत गूढ हास्य. गावात लगेच त्यांच्या चमत्कारांच्या चर्चा सुरू होतात. कुणी म्हणतं स्वामी हवेतून राख काढतात, तर कुणी म्हणतं नुसता हात फिरवून आजार बरे करतात. हो, आणि मग बुडत्याला काडीचा आधार हवाच असतो तसे बापूरावही आशेने स्वामींच्या दर्शनाला जातात. इथे एक प्रसंग घडतो ज्याने बापूरावांचा पूर्ण विश्वास स्वामींवर बसतो. तो रांगेतला प्रसंग ना? हो. बापूराव दर्शन रांगेत उभे असताना स्वामी त्यांच्याकडे पाहतात आणि थेट नावाने हाक मारतात. या बापूराव, मी तुझीच वाट पाहत होतो. घरात खूप आजारपण चालू आहे ना? मुलाला लागलाय ना?
हे ऐकून तर कोणीही थक्क होईल. तेच तर, बापूराव अक्षरशः थक्क होतात आणि त्यांच्या पायावर कोसळतात. पण मला इथे एक प्रश्न पडतो की स्वामींना बापूरावांबद्दल इतकी अचूक माहिती मिळाली कशी? हाच तर खरा खेळ आहे. हा चमत्कार नसून माहिती गोळा करण्याचं एक अत्यंत पद्धतशीर तंत्र आहे. म्हणजे कसं? हे लोक कोणावरही अंधारात बाण मारत नाहीत, ते टार्गेट निवडतात. स्वामी गावात येण्याच्या काही दिवस आधीच त्यांचे काही साथीदार किंवा चेले साध्या वेशात गावात फिरत असतात. अच्छा, म्हणजे हे चेले आधीच रेकी करतात तर? हो, ते चहाच्या टपरीवर, ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर किंवा एसटी स्टँडवर बसून गावातील गप्पा ऐकतात. गावात सर्वात श्रीमंत कोण आहे, सध्या कोणाच्या घरात काय अडचणी चालू आहेत, कोणाचा मुलगा आजारी आहे, कोणाची शेती बुडाली आहे. बापरे. हे सर्व माहिती अत्यंत बारकाईने गोळा केली जाते. यालाच आपण माहितीचे संकलन किंवा पूर्वतयारी म्हणू शकतो. जेव्हा बापूराव रांगेत उभे असतात तेव्हा स्वामींकडे ही सर्व माहिती आधीच पोचलेली असते. म्हणजे त्यांनी फक्त त्या माहितीचा वापर करून बापूरावांच्या मनावर एक भावनिक घाव घातला. अगदी अचूक. हे ऐकल्यावर मला आजच्या काळातील माहिती तंत्रज्ञानातील गुन्हेगारांचीच आठवण येते. जसे हॅकर्स फिशिंग करतात ना. हो, अगदी तसंच. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांची व्यक्तिगत माहिती गोळा केली जाते आणि मग त्यांना जाळ्यात ओढले जाते. अगदी तसेच हे स्वामींचे चेले करत होते. हे निव्वळ डेटा कलेक्शन होतं. आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे भोंदू बाबा लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेत नाहीत, ते त्यांच्या भीतीचा आणि हताशपणाचा फायदा घेतात. बरोबर. जेव्हा वैद्यकीय उपचार संपलेले असतात किंवा मार्ग दिसत नसतो तेव्हा माणूस विज्ञानाची कास सोडतो आणि चमत्काराच्या शोधात निघतो. स्वामींनी बापूरावांच्या श्रद्धेवर नाही तर त्यांच्या मनात असलेल्या भीतीवर अचूक निशाणा साधला. आणि एकदा का हा विश्वास संपादन केला की मग पुढचा डाव सुरू होतो, जो अधिक भयानक असतो. हो, आणि हा पुढचा डाव अत्यंत पद्धतशीरपणे आखलेला असतो. बापूराव मठाचे रोजचे पाहुणे बनतात, लाखोंच्या देणग्या देऊ लागतात. पण घरातले प्रश्न तर सुटत नसतात ना. हो, आणि जेव्हा प्रश्न सुटत नाहीत तेव्हा स्वामी आपला खरा डाव टाकतात. ते बापूरावांना एकांतात नेऊन सांगतात की त्यांच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे. अरे च्छा, थेट करणी. हो, एक भयानक काळी शक्ती तिथे वास करत आहे अशी भीती ते घालतात. ग्रामीण आणि काही शहरी भागातही करणी किंवा जादूटोणा ही अत्यंत प्रभावी भीती आहे. नक्कीच. माणसाला स्वतःच्या अपयशाचं खापर फोडायला जेव्हा एखादे अदृश्य कारण मिळतं तेव्हा तो त्यावर पटकन विश्वास ठेवतो. अगदी बरोबर. आणि या करणीवर स्वामींनी जो उपाय सांगितला तो तर अधिक धक्कादायक होता. तो यज्ञाचा उपाय. हो, त्यांनी एका महायज्ञाचा घाट घातला. पण नुसता यज्ञ नाही, वाड्याच्या अंगणात एक खड्डा खणून त्यात चांदीच्या कलशात चक्क 10 तोळे सोनं पुरून ठेवण्याची अट स्वामी घालतात. 10 तोळे म्हणजे आजच्या काळात केवढी मोठी रक्कम झाली ती. हो ना. आणि वरून सक्त ताकीद देतात की सलग 3 दिवस त्या खड्ड्याकडे बघायचं नाही, नाहीतर घरात सर्वनाश होईल, कोणाचा तरी जीव जाईल. इथेच खरी गोम आहे. मला हेच विचारायचं होतं. एक शहाणा सुरता, एवढा मोठा वाडा आणि शेती सांभाळणारा माणूस 10 तोळे सोनं जमिनीत पुरायला कसा तयार होतो? यात माणसाची भीती जास्त काम करते की एका झटक्यात आपले सगळे प्रश्न सुटतील हा हव्यास? खरं तर इथे भीती आणि हव्यास ह्या दोन्ही गोष्टी एकमेकात मिसळलेल्या आहेत. म्हणजे दोन्हीही एकाच वेळी? हो, आधी करणीची भीती दाखवून माणसाला मानसिकदृष्ट्या पंगू बनवलं जातं. जेव्हा माणूस भीतीने ग्रासलेला असतो तेव्हा त्याची सारासार विचार करण्याची कुवत संपते. बरोबर आहे. आणि मग एका रात्रीत सर्व ठीक होईल हे आमिष दाखवून त्याच्या हव्यासाला खतपाणी घातलं जातं. 10 तोळे सोने ही एक प्रकारची गुंतवणूक वाटते त्यांना, ज्यातून घरात सुख शांती परत येईल असा भास निर्माण केला जातो. म्हणजे भीतीचा व्यापारच आहे हा सगळा. नक्कीच. संत तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी अशाच लोकांसाठी आणि या मानवी प्रवृत्तीसाठी एक अत्यंत प्रखर अभंग लिहिला होता. कोणता अभंग? महाराज म्हणतात, वेश धरुनी साधू अंतरी लोभवास, तुका म्हणे त्यांसी नाही भक्तीचा श्वास. वाह, ह्या अभंगाचा अर्थ खूपच खोल आहे. वेश धरुनी साधू अंतरी लोभवास. नक्कीच. म्हणजे बायरून यांनी साधूचा वेश धारण केलेला असतो. समाजाला जे रूप अपेक्षित आहे ते रूप ते धारण करतात, पण आतमध्ये काय असते? फक्त लोभ? हो, आतमध्ये पैशांचा, सत्तेचा आणि वासनेचा भयंकर लोभ असतो. त्यांच्या आत भक्तीचा एक श्वास सुद्धा नसतो. श्वास हा शब्द खूप महत्वाचा वाटतो इथे. अगदी बरोबर. इथे श्वास हा शब्द खूप महत्वाचा आहे. जसा श्वास माणसाला जिवंत ठेवतो तशी भक्ती ही साधूला जिवंत ठेवत असते. पण या भोंदूबाबांकडे ती जिवंत भक्ती नसतेच.
असतो तो फक्त व्यावसायिक दृष्टिकोन. बापूरावांच्या बाबतीत तेच घडत होतं. स्वामींना बापूरावांच्या दुःखाशी काही देणे-घेणे नव्हते. त्यांचे लक्ष फक्त त्या 10 तोळे सोन्यावर होते. पण म्हणतात ना, प्रत्येक गुन्ह्यात कुठेतरी एक त्रुटी राहतेच. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो काही ना काही चूक करतो. हो, आणि इथेही तसंच झालं. इथे स्वामींची सर्वात मोठी चूक ही होती की त्यांनी नवीन विज्ञानवादी पिढीला फार कमी लेखलं. त्यांना वाटलं की जसे बापूराव अंधेपणाने विश्वास ठेवत आहेत तसेच घरातले इतरही ठेवतील. पण इथेच त्यांचा अंदाज चुकला. हो, कथेत आता एक अत्यंत उत्कंठावर्धक वळण येते. बापूरावांचा धाकटा मुलगा सिद्धांत, जो शहरात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असतो, तो नेमका सुट्टीवर गावी आलेला असतो. तो हे सगळं थोथांड उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. आणि सिद्धांत हा केवळ उच्च शिक्षित नव्हता, तर तो विवेकवादी होता. हो, शिक्षण आणि विवेक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ना. नक्कीच. अनेक सुशिक्षित लोकही अशा भोंदूबाबांच्या नादी लागतात. पण सिद्धांताकडे तर्कशुद्ध विचार करायची सवय होती. त्याने परिस्थितीचं विश्लेषण केले. म्हणजे त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. अगदी बरोबर. जर घरात करणी झाली आहे तर त्यावर उपाय म्हणून सोन्याचीच गरज का भासते? तो चांदीचा कलश जमिनीतच का पुरायचा? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 3 दिवस त्या खड्ड्याकडे न बघण्याची अट का? हो, या प्रश्नांच्या उत्तरातूनच त्याला स्वामींचा खरा हेतू समजला. मग सिद्धांतने अत्यंत हुशारीने एक सापळा रचला. त्याने वडिलांना न सांगता तो चांदीचा कलश जमिनीत पुरण्याआधीच त्यातले 10 तोळे सोने काढून घेतले आणि त्या जागी पितळेचे तुकडे आणि काही दगड भरून ठेवले. हुशार मुलगा होता. हो ना. आणि मग तो रात्रीचा थरार सुरू होतो. काय होतं नेमकं रात्री? पहिली रात्र शांततेत जाते. दुसरी रात्र येते. रात्रीचे 2 वाजलेले असतात. पूर्ण गाव गाढ झोपेत असतं. अचानक वाड्याच्या मागच्या भिंतीवरून 2 माणसं हातात खोरे आणि विजिरी घेऊन आत शिरतात. बापरे. ते अत्यंत शांतपणे अंगणातल्या खड्ड्याजवळ जातात आणि माती उखरायला लागतात. तो चांदीचा कलश ते बाहेर काढतात आणि नेमक्या त्याच क्षणी काय झालं? पूर्ण वाड्यातले मोठे फ्लडलाईट्स अचानक चालू होतात. अरेच्चा. पूर्ण परिसर उजळून निघतो. थांबा, तिथेच. हा आवाज सिद्धांतचा असतो आणि त्याच्या पाठीमागे उभे असतात त्याचे वडील बापूराव, गावातले काही तरुण आणि पोलीस. हा प्रसंग म्हणजे अगदी सिनेमातल्या क्लायमॅक्स सारखा वाटतोय. केवळ एका गुन्हेगाराला पकडण्याचा नाही, तर एका अंधश्रद्धेचा बुरखा टराटरा फाडण्याचा हा प्रसंग आहे. हो, बापूरावांसारख्या हतबल माणसाच्या डोळ्यांवरून अज्ञानाची पट्टी काढण्याचा हा क्षण होता. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा पोलिसांनी त्या 2 चोरांना पकडले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील कापड काढले. ते कोण होते? ते दुसरे कुणी नसून स्वामींचेच अत्यंत विश्वासू चेले निघाले. म्हणजे विचार करा, तो चांदीचा कलश आणि तो खड्डा या बाबांसाठी जणू काही ATM मशीनच होतं. ATM मशीन. अगदी योग्य शब्द वापरलात. हो ना. स्वतःच भीती दाखवायची, स्वतःच उपाय सांगायचा, सोन्याचा कलश पुरायला लावायचा आणि रात्रीच्या अंधारात तो उकरून पसार व्हायचे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या स्वामींचा मोठा दरबार भरणार होता त्यांनाच रात्री बेड्या पडल्या. हो. ज्या चकचकीत भगव्या वेशाला लोक नमस्कार करत होते, तोच वेश आता गुन्हेगारीचा पुरावा बनला होता. पोलीस तपासात हे उघडकीस येते की तो कोणी परमानंद स्वामी नव्हता, तर राज्याच्या वेगवेगळ्या भागात नाव आणि वेश बदलून लोकांना गंडवणारा एक सराईत गुन्हेगार होता. या घटनेवर ना संत तुकाराम महाराजांचा दुसरा एक अभंग अतिशय चपखल लागू पडतो. कोणता? महाराज अत्यंत कडक आणि स्पष्ट शब्दांत समाजाला जागे करताना म्हणतात, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, दावीती वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोळा. बापरे, किती अचूक वर्णन आहे हे. हो. इथे तुकोबाराय नेमक्या मर्मावर बोट ठेवतात. अंगाला राख लावून, डोळे मिटून जे लोक ध्यानाचा आणि तपश्चर्येचा देखावा करतात, तेच पडद्यामागे सर्वात मोठी पापी करत असतात. म्हणजे लोकांना दाखवतात की त्यांनी जगाचा मोह सोडला आहे, पण प्रत्यक्षात ते याच जगातल्या सर्व ऐशोआरामाचा उपभोग घेत असतात. अगदी बरोबर. पुढे महाराज अशा भोंदू लोकांसाठी लंड असा शब्द वापरतात. लंड म्हणजे काय? 350 वर्षापूर्वीच्या भाषेत लंड म्हणजे अत्यंत ढोंगी, लबाड आणि नीतिमत्ता नसलेला माणूस. आणि ते पुढे म्हणतात, त्यांची पूजा ते पाषांड. पाषांड म्हणजे काय? पाषांड म्हणजे मूर्खपणा किंवा विवेकाचा अभाव. अशा ढोंगी बाबांची पूजा करणे हा भक्तीचा नाही, तर अज्ञानाचा आणि मूर्खपणाचा कळस आहे. तुकोबारायांचे विचार किती थेट आहेत हे यावरून समजते. त्यांनी 350 वर्षांपूर्वी जे वास्तव पाहिले होते ते आजच्या काळातही तंतोतंत लागू पडते. नक्कीच. पण इथे एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जर परमानंद स्वामींसारखे लोक भोंदू आहेत,
जे पैशांसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वेश बदलून येतात, तर मग खरा साधू कोण? देव आणि भक्तीचा खरा अर्थ आपण कसा समजायचा? हा खूप चांगला प्रश्न आहे. जर खऱ्या संतांना पैशांची, सोन्याची किंवा महागड्या कपड्यांची गरज नसते, तर मग आजही आपण एखाद्या गुरूच्या स्टेटस किंवा लुकवर, त्याच्या आलिशान गाड्यांवर का भाळतो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या संत परंपरेकडे जावे लागेल. संत गाडगेबाबांचं उदाहरण यासाठी सर्वात परिपूर्ण आहे. हो, गाडगेबाबा. त्यांच्या अंगावर कायम फाटके, चिंध्या झालेले कपडे असायचे. हातात एक खराटा आणि जेवायला एक फुटके खापर असायचे. त्यांच्याकडे पाहिल्यावर कुणालाही वाटले नसते की हा माणूस काही चमत्कार करेल. कारण समाजाने चमत्काराची व्याख्याच चुकीची करून ठेवली आहे ना. अगदी बरोबर. हवेतून राख काढणे हा चमत्कार नसून हातचलाखी आहे. गाडगेबाबांनी महाराष्ट्रात शिक्षणाची, स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची जी महाप्रचंड क्रांती आणली, तो या मातीतला खरा आणि सर्वात मोठा चमत्कार होता. खरंच आहे ते. खरा साधू तो नाही ज्याच्या अंगावर लाखो रुपयांचे कपडे आहेत, तर खरा साधू तो आहे ज्याच्या विचारांनी समाजातील अज्ञान आणि अंधकार दूर होतो. म्हणजे खरा देव कधीच 10 तोळे सोनं किंवा पैशांची पावती मागत नाही. त्याला कोणत्याही भौतिक वस्तूची अपेक्षा नसते. नक्कीच नाही. देवाला आणि खऱ्या भक्तीला फक्त एकाच गोष्टीची गरज असते, आणि ती म्हणजे शुद्ध भाव. मगाशी आपण जो तुकाराम महाराजांचा अभंग पाहिला, त्यातल्या भक्तीचा श्वास या संकल्पनेचा हाच अर्थ आहे. भक्तीचा श्वास म्हणजे काय? तर देव आणि माणूस यांच्यामध्ये कोणत्याही एजंटची किंवा मध्यस्थाची अजिबात गरज नसते. ही संकल्पना अत्यंत क्रांतिकारक आहे. हो, म्हणजे देवाचा आणि माणसाचा थेट संबंध. हो, ज्या माणसाच्या मनात स्वतःचं पैशांचा आणि सत्तेचा लोभ आहे, तो तुम्हाला परमेश्वरापर्यंत कसा पोहोचवू शकेल? देवळातला देव कधीच म्हणत नाही की मला आधी अमुक रकमेची पावती फाडून दे, तरच मी तुझे भले करेन. हे तर आपण स्वतःच तयार केलेले नियम आहेत. अगदी. संतांनी आपल्याला नेहमीच विवेकाचा म्हणजे तार्किक विचारांचा मार्ग दाखवला आहे. आंधळी भक्ती करण्यापेक्षा डोळस भक्ती करायला शिकवली आहे. बापूरावांसारख्या भोळ्या शेतकऱ्याच्या फसवणुकीपासून ते थेट तुकोबरायांच्या प्रखर विचारांपर्यंतचा हा प्रवास आपल्याला एकच मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकवतो. केवळ कपड्यांवरून, दाढीवरून किंवा एखाद्याच्या बोलण्याच्या मोहक शैलीवरून माणसाची पारख करणे किती धोकादायक असू शकते. नक्कीच. आयुष्यात जेव्हा संकटे येतील, हतबलता येईल, तेव्हा कोणत्याही भोंदूबाबाच्या पाया पडून चमत्कार होण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच्या मनगटावर, स्वतःच्या कष्टावर आणि त्या खऱ्या देवावर विश्वास ठेवणं जास्त गरजेचं आहे, ज्या खऱ्या देवाला कोणत्याही एजंटची गरज नाही. हो, पण या चर्चेचा शेवट करताना ना, आपण या विषयाचा आणखी थोडा व्यापक आणि आधुनिक दृष्टिकोनातून विचार करायला हवा. म्हणजे अजून काही राहिलंय का? हो, आपण कदाचित विचार करू की बापूराव ग्रामीण भागातले होते, त्यामुळे ते सहज फसवले गेले. पण आजच्या या प्रगत आणि तंत्रज्ञानाने जोडलेल्या जगात वावरणारा माणूस खरोखरच सुरक्षित आहे का? आजचे हे आधुनिक भोंदूबाबा कोण आहेत? अरेच्छा, हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आहे. कारण आपण नेहमी समजतो की फसवणूक फक्त खेड्यापाड्यात किंवा अडाणी लोकांचीच होते. पण हे आधुनिक भोंदूबाबा इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या घरात पोचले आहेत का? नक्कीच पोचले आहेत. आजकाल समाजमाध्यमांवर प्रभाव टाकणारे काही इन्फ्लुएन्सर्स किंवा पडद्यामागे काम करणाऱ्या संगणकीय प्रणाली म्हणजे अल्गोरिदम्स हे अगदी त्या परमानंद स्वामींसारखेच काम करत आहेत. अल्गोरिदम्स म्हणजे इंटरनेटवरची सिस्टीम. हो, परमानंद स्वामींच्या चेल्यांनी जशी चहाच्या टपरीवर जाऊन गावकऱ्यांची माहिती गोळा केली होती, तशीच आज ही अदृश्य यंत्रणा माणसाची सर्च हिस्ट्री, त्याच्या आवडीनिवडी आणि त्याच्या इंटरनेटवरील वावराच्या माध्यमातून माहिती गोळा करत आहे. बापरे, म्हणजे तेच इन्फॉर्मेशन गॅदरिंग. अगदी तेच. माणसाला कशाची भीती वाटते, त्याचे कच्चे दुवे कोणते आहेत, त्याला कशाचा हव्यास आहे, हे या प्रणालींना माणसापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे माहीत आहे. हे तर खूपच भयानक आहे. आणि मग हीच यंत्रणा माणसाच्या भीतीचा आणि हतबलतेचा फायदा घेऊन 10 तोळे सोन्यासारखं काहीतरी महागडं आणि निरुपयोगी उपाय विकण्याचा प्रयत्न करते. कधी तो रातोरात श्रीमंत होण्याचा मार्ग असतो, तर कधी आरोग्याच्या समस्यांवरचा एखादा खोटा जालीम उपाय असतो. म्हणजे रूप बदलले, माध्यम बदलले, पण मानवी मानसिकतेचा खेळ आणि फसवणुकीची पद्धत तीच आहे. वेश धरूनी साधू, फक्त आता तो वेश डिजिटल झाला आहे. बरोबर. सुरुवात करताना आपण एका औपचारिक पोशाख घातलेल्या आणि दुसऱ्या भगवे कपडे घातलेल्या व्यक्तीबद्दल बोललो होतो. पण आता विचार करा, जर ती फसवणूक करणारी व्यक्ती किंवा ती अदृश्य यंत्रणा आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरून आपल्या भीतीचा व्यापार करत असेल, तर आपण तिला कसे ओळखणार?
हाच तर खरा प्रश्न आहे. 350 वर्षांपूर्वी तुकाराम राजांनी जो विवेकाचा आणि तार्किक विचारांचा दिवा लावला होता, तो दिवा आजच्या या माहितीच्या आणि गोंधळाच्या जगात आपण कसा तेवत ठेवणार? या आधुनिक ढोंगीपणापासून आपण स्वतःला आणि आपल्या विवेकाला कसं वाचवणार? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच संतांचे सुंदर भावार्थ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यामुळे आम्हाला अजून प्रोत्साहन मिळते. लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.